नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये. तर आज आपण घेऊयात संपूर्ण माहिती. तर सर, आपला नाव आणि पत्ता आणि संपूर्ण माहिती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव स्वप्नील भैरवनाथ मोठे, राहणार चिकुंद्रा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिवमध्ये हा प्लॉट आहे. 1 एकरचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आपले जवळपास म्हणजे 1 एकरला थोडं कमी इकडं रस्त्याला वगैरे रान सोडलेलं आहे. जवळपास 590 पोलं बसलेली आहेत. तर आपण रोपं कुठून आणले आहेत? रोपं आपण बाजीराव बोराटे म्हणून आहेत, एकदम म्हणजे ड्रॅगनमध्ये बरं त्यांना एकदम अनुभव आहे. जवळपास 5-6 वर्षाचा ड्रॅगनमध्ये अनुभव आहे. बरं त्यांच्याकडून आपण रोपं आणले. बरं 30 रुपयाला 1 रोप आपल्याला पडलं होतं. बरं ही लावण कधी झाली आता? लावण साधारणतः एप्रिलमध्ये झालेली. बरं पण मग ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात म्हणजे उन्हामध्ये झाल्यामुळं थोडं त्यावेळेस ग्रोथ नव्हती. आता ग्रोथ चांगली आहे. ओके. तर याचे जी म्हणजे लागणारे साहित्य आहेत, जसं की खांब, त्याचे जे प्लेट आहेत, ह्या म्हणजे हे कुठून आणलं तुम्ही? पोल प्लेट पण आपण तिकडूनच आणले. लासुरण्याहून माने म्हणून आहेत, बरं मान्यांकडून पोल प्लेट आणले. क्वालिटी एकदम हेवी असल्यामुळं आता आजूबाजूला पण पोल प्लेट बनवणारे आहेत. ओके. अशी क्वालिटी आपणाला भेटत नव्हती. बरं म्हणून मी भाडं गेलं तर गेलं, ओके. पण चांगले क्वालिटीचे पोल प्लेट असणं गरजेचं आहे. कारण हे नंतर बदलता येत नाही. ओके एकदा लागवड झाल्यानंतर ह्याला 15 वर्ष तर किमान चालतंय. ओके त्यासाठी पुढचा भविष्याचा विचार करून ओके 4 पैशाला न बघता शेतकऱ्यांनी चांगलंच पोल प्लेट बसवावं हे म्हणजे माझं एक सांगणार आहे. ओके. तर याचं जी म्हणजे लागवड वगैरे जी म्हणजे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या, की जसं की गारी मारणे वगैरे त्याच्याबद्दल. लागवड म्हणजे कसं आहे, लागवडीसाठी जमीन आपल्याला निचऱ्याची निवडायची आहे. बरोबर. म्हणजे पाणी थांबू नये आपल्या रानात, म्हणजे आपण म्हणतो की चवळ लागू नये. बरोबर. तर अशी जमीन आपल्याला निवडायची आहे. बरोबर. पोलच्या 4 बाजूनं रोप लावलेला आहे. ओके. आणि आपल्या दोन्ही ओळीतलं अंतर 10 फूट आहे आणि असं 7 आहे. 10 बाय 7 वर आपली ही लागवड आहे. तुम्ही इकडं दाखवू शकता. आणि सुरुवातीला लागवड करताना याला 6 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं आहे. बर. जम्बो रेड हे व्हरायटी आहे. ओके. आणि याला चांगली मागणी, म्हणजे भविष्यात आता काय काय शेतकरी म्हणते की बाबा ह्याला आहे का नाही मागणी, ह्याचं भविष्य आहे का ड्रॅगनचं. बरोबर. आता आपण तर लावले, पण माझा एक अंदाज आहे की बाबा 40 रुपयानं बी ड्रॅगन गेलं बरोबर. तर ऊसाला कधीच ऐकत नाही. बरोबर. जरा झट आहे. आणि अजून काय काय शेतकऱ्याचा गैरसमज आहे की बाबा ह्याला काहीच लागत नाही, ह्याला लय लागतं. बरोबर. खतं लागत नाही, ते औषधं म्हणजे एकदाच लावलं बरोबर की आलं असं नाही. बरोबर. ह्याला बागेमध्ये तुमची 1 चक्कर डेली असलीच पाहिजे ड्रॅगनमध्ये. ओके. किंवा कुठं काय झालंय, खाली फंगस आहे का, वरी काय बुरशीनं अटॅक केली आहे का, बरोबर. या सगळ्या गोष्टीकडं बारीक लक्ष दिलं तर ड्रॅगनच नाही, कोणती पण शेती असू दे. बरोबर. तर मला सांगा, लावणीपासून ते आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे कुठले कुठले खतं आजपर्यंत टाकलात, जवळपास एप्रिलपासून ते आजपर्यंत? लागवडीपासून फक्त आपल्याला जास्त खर्च जो आलाय तो ह्याला गावरान खताला आला. बरोबर. जवळपास आपण याला 6 ट्रॉल्या शेणखत टाकले. बरोबर. अजून पण आता दिवाळीमध्ये आपण एक 8-10 ट्रॉल्या शेणखत टाकणार आहे. बरोबर. ह्याला 80% म्हणजे सेंद्रिय खतावर डिपेंड राहील. तुम्ही बाकीचं जे डोस देत आहे, बरोबर, जसं की 20% बाकीचे डोस असतील, बरोबर, 9-24-24, परत आपण DAP 19-19 असेल, असा वापर केलेला आहे. बरोबर. वॉटर सोल्युबल मध्ये 2-4 ट्रेंचिंग झालेत. ओके. ट्रेंचिंग मध्ये आपण 19-19 असेल, बरोबर. 12-61 काल परवा दिलं होतं, ओके. युनिक असं ट्रेंचिंग दिलेलं आहे. याचं पाण्याचं व्यवस्थापन वगैरे आणि पाणी कसं लागतंय त्याला का, आणि कसं कसं केलं तुम्ही व्यवस्थापन ते काय त्याच्याबद्दल म्हणते ते लागतच नाही, म्हणजे ह्याला लागलं की पाणी कमी लागतंय, पण ह्याला पाणी लागतंय. पाणी कारण ह्याच्यामध्ये पूर्ण पाणीच भरलेलं आहे, त्याच्यामुळं पाण्याचं पीक आहे. काय काय शेतकरी म्हणतात की बाबा ह्याला पाणी लागत नाही, पण पाणी लय लागते. शेतकरी म्हणण्यापेक्षा ते नर्सरीवाल्याने हे केलं, म्हणजे मार्केटमध्ये एक फोम सोडला. त्याला पाणी लागत नाही, खात लागत नाही, काहीच खर्च नाही. त्याला खर्च बी आहे, पाणी बी लागतंय आणि करावं लागतं. 5 लाख रुपये आपल्याला खर्च आला आतापर्यंत. ओके. तर
तर आत्तापर्यंत त्याची आंतरमशागत वगैरे तुम्ही कसं केलं आणि त्याच्याबद्दल आणि मधल्या साईडला काही आंतरपीक घेता येतंय का याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. हा आंतरपीक चालतंय की पहिल्या वर्षी आंतरपीक चालतंय. जसं तुमचं ड्रॅगन ग्रोथ होईल बरोबर. तसं आंतरपीक चालणार. तुम्ही बघू शकता त्याच्यात आपण कांदा पेरलेला होता. ओके. कांदा पण पावसाने विगरलाय. आता आपण याच्यामध्ये राऊंडअप पण मारू शकतो, पण एकदम काळजी घ्यावी लागते. ह्याला वासानं सुद्धा परिणाम राऊंडअपच्या पडतोय. बरं. त्यामुळं शक्यतो आपण रोटर किंवा काहीतरी ट्रॅक्टरनं मारलेलं योग्य राहील असं माझं म्हणणं. छोट्या ट्रॅक्टरनं. छोटा ट्रॅक्टर तर जातं याच्यामध्ये. बरोबर. आत्ता ही तुम्ही शेती केली तर याच्यातून तुमचा अनुभव आत्तापर्यंतचा आणि बाजाराच्या हिशोबानं तुम्ही थोडं म्हणजे शेतकऱ्यांना काय म्हणजे मार्गदर्शन कराल याबाबतीत? बाजाराचं कसं आहे, आजूबाजूच्या आपल्या जवळ म्हणजे बाजारपेठ जसं की सोलापूर असेल, पुणे असेल, हैदराबाद, मुंबई हा माल जातो जास्त. हां. चेन्नईला पण आपल्यातून माल बरेच व्यापारी नेतात. ओके. माझं असं म्हणणं राहील की शेतकऱ्यांना किंवा तुम्ही आजूबाजूचा सगळा अभ्यास करून मग याचा निर्णय घ्या. आता मी तर लागवड केलेली आहे, पण माझी अपेक्षा एक 50 रुपये ॲव्हरेज भाव भेटला पाहिजे. आणि मला खात्री आहे की मी दुसऱ्या वर्षी 20 टनापर्यंत जाईल. पहिल्या वर्षी आपलं 10 टनाचं टार्गेट आहे. बरोबर. आज तारीख आहे 13, तर आज म्हणजे या घडीला बाजारपेठेमध्ये काय भाव आहे म्हणजे मार्केटमध्ये? आता मी चौकशी केलो तर काय म्हणतात 70-80 चालू आहे ड्रॅगन. म्हणजे ॲव्हरेज 80-90 रुपये सध्या होलसेलला. बरोबर. 80-90 रुपये, काय 100 न पण गेले. ओके. मध्ये 120 पण गेलेलं आहे. आणि आता तुम्ही लावल्यापासून ते म्हणजे त्याचे म्हणजे पहिलं पीक कधी घेणार? किती दिवसानंतर, किती महिन्यानंतर? साधारणतः 18 महिन्यानंतर आपणाला पीक होईल की. बरोबर. सापडेल की 18 ते 16, 17. जर 1 वर्षात जर त्याला फळ आलं तर तुम्ही म्हणजे ते घेणार की म्हणजे डायरेक्ट म्हणजे? नाही घेणार. आता पुढला तोडाच घेणार. आता ह्याला खरं तर दिवाळीच्या पुढे एक तोडा खरं तर लागेल, पण आपण काढून टाकतोय फुलं. बरोबर. मध्येच एक 100-500 फुलं आपण काढून टाकले. बरोबर. ते कशासाठी? ते म्हणजे ड्रॅगन म्हणजे ठेवलं आपण तर ग्रोथ होत नाही ना. बरोबर. म्हणजे चांगले पोषक तत्वे पुढच्या एक म्हणजे फळाला भेटावे म्हणून. ओके. बरं, आता शेतकऱ्यांना सांगा की पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं? ठिबक आणि कसं सगळ्या पद्धतीचं म्हणजे तुम्ही थोडंसं विस्तारितपणे सांगा. आपण दोन्ही साईडला ड्रीप टाकलेला आहे. बरोबर. आता पावसाळ्यामध्ये कसं थोडं व्यवस्थित त्याला ते हे केलं आपलं टाकलेलं आहे. दोन्ही म्हणजे साईडला आपण ड्रीप टाकलेलं, जेणेकरून पाण्याचं जे आहे किंवा 2-4 तास जरी सोडलं तर ते दिसतं व्यवस्थित. या हिशोबानं आपण ते केलं. बरं. आणि पाण्याचं जर म्हणाल तर ह्याला पाणी लागतंय साधारणतः 5-6 दिवसातून आपण याला 1 दिवस सोडतो. ओके. वापसा बघून पाणी सोडायचं आहे. कोणतंही पीक असू द्या तुम्ही. म्हणजे कसं असतंय, पाण्याचं नियोजन हे मध्ये जमिनीच्या प्रतवारीवर असतंय. ओके. जमीन तुमची कशी आहे काय नाही त्याच्यावर पाण्याचं डिपेंड आहे. बरं मोठे सर, आपला शेवटचा संदेश शेतकऱ्यांसाठी काय असेल? माझं एकच म्हणजे शेतकऱ्यांना किंवा तरुण जे शेतकरी आहेत त्यांना सांगणं आहे किंवा ह्याच्या भरात भावनेच्या भरात येऊन काही शेतकरी म्हणजे तरुण करतात हे करतात, पण कसं आहे ह्याला शेतीला एक सातत्य कंटिन्यू पाहिजे. तुम्ही 1 महिना केलो आलो लवकर उठून केलो असं नाही. याच्यामध्ये तुम्हाला आता ही बाग काढण्यापर्यंत काढेपर्यंत पूर्ण बाजूला कंटिन्यू म्हणजे कोणताही असू द्या, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, कोणत्याही शेतीला किंवा डेअरी फार्मिंग असेल, कंटिन्युटी सातत्य पाहिजे तरच शेतीमध्ये आहे. ह्या वर्षी आता उदाहरण कांद्याचं, काही शेतकरी कांदा एकदाच लावते ते पुन्हा कांद्याला भाव नाही म्हणून सोडून देणार, असं न करता कंटिन्युटी इमोशन मध्ये निर्णय घेतात लोक. बरोबर. कोणताही म्हणजे निर्णय घेत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून. बरं, आपला नंबर द्या जेणेकरून जर कोणाला म्हणजे मार्गदर्शनाची गरज असेल तर त्यासाठी. हा माझा नंबर 9529 58 93 40. या नंबरवर तुम्ही कॉल करून एनी टाईम कधीही विचारू शकता. ओके, चालेल. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओतली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.